हे बघा मी गावरान शेंगा घेतलेल्या आहेत त्या आणि का नाही मी ही बाजारात आणले ते बघा हो का कट करून म्हणजे पिशवीत बसत नव्हते म्हणून आता ही कट करायची आणि याच्यावरची साल काढायची. हे बघा मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत त्या हे बघा ह्याच्यावरचे साल काढलेले पाण्यात ठेवलेले ते आता ही थोड्या वेळ बाजूला ठेवूया. बघा लाल टमाटर मी चिरून घेतलेलं एक मोठं थोडंसं खोबरं घेतलेलं आहे 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या त्या हे बघा शेंगदाणे असे खमंग भाजून घेतलेले जे बघा थोडीशी कोथिंबीर घेतलेली कट करून थोडीशी बाजूला ठेवायची आणि थोडीशी वाटणात टाकायची. आता वाटण्यासाठी लसूण शेंगदाणं आणि खोबरं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे ते थोडासा लसूण टाकलेला आहे थोडा मी लसूण ना फोडणीसाठी ठेवलेला आहे. कोथिंबीर टाकायची थोडीशी जास्त नाही आणि खोबरं टाकायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आम्ही मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे बघा किती मस्त झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवून देणार आहे 2 मिनटं पाणी ओतलेलं नाही बघा पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. हे 2 पळे तेल ओतायचं आहे. तेल जरा कडकडीत असं म्हणजे गरम होऊ द्यायचं आहे बरं का. भाजीसाठी गरम पाणी करायला ठेवले आणि गरमच पाणी ओतायचं आहे कारण भाजी नितळत नाही आणि चांगली शिजली जाते. तेल चांगलं गरम झाले थोडेसे मोहरी टाकायचे मोहरी अशी तडतड उडू द्यायचे बरं का. साध्या आणि सोप्या पद्धतीनं कालवण होतंय जास्त त्याला काय हे करायची गरज नाही कमी ग्रेव्हीतच मस्त असं हॉटेलसारखं होतंय. बघा मोहरी आता तडतड उडलेले थोडंसं जिरं टाकायचं जास्त नाही थोडंच टाकायचं आणि राहिलेलं लसूण होता ना ते ठेचून घेतला मी. लसूण लाल झाला ना त्यात टमाटर टाकायचा टमाटरचं पाणी होईपर्यंत जरा चांगलं परतून घ्यायचं म्हणजे रस्सी उतरते कालवणात त्यामुळे चांगलं परतून घे. दोन 3 मिनिटं तर चांगलं मी परतून घेणार आहे. ह्याच्यात काय मसाले टाकून घेऊया. थोडासा गरम मसाला आहे थोडीशी धने पावडर 1 चमचा टाकलेले थोडीशी जिरं पावडर थोडीशी हळद जास्त नाही थोडीशी टाकायची. तिखट तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त मी अर्धा चमचा टाकलेला आहे तिखट. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का. आता याच्यात शेंग टाकून घ्यायचे शेंग चांगली अशी मसाल्यात परतली पाहिजे बरं का. खायला मस्त लागते त्यामुळं मसाला टाकल्यावर शेंग टाकायची परतून घ्यायचे 5 मिनिटं तर चांगली म्हणजे कसं त्याला मसाला लागतो ना शेंगाला मग खायला पण ती चांगली लागते. आणि गरमच पाणी वापरायचं गार नाही भाजी म्हणजे खायला टेस्टी होते गरम पाण्याने. थंड पाण्याने कसं इतळल्यासारखं होते. हे बघा चांगले असे परतलेले आता ह्याच्यामध्ये हे बघा हे वाटण मी आता ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये सगळं वाटण टाकलेलं आहे. अजून एकदा आपण हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. चांगले असे आता परतलेले आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी ओतूया गरम पाणी थंड नाही गरम. हे बघा गरम पाणी ओतते मी ह्याच्यात. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त नाही. हे बघा
आणि थोडीशी हरभरा डाळ टाकायची. हरभरा डाळीने कसं चांगलं चविष्ट होतं ना भाजी. मी हरभरा डाळ टाकलेली. हरभरा डाळ टाकली ना मस्त अशी भाजी होती. गावाकडे भाजी अशीच केली जाते म्हणून मी अशीच करून दाखवली तुम्हाला. आणि अशीच करून बघा एकदा, मस्त अशी होती. आता ही चांगली अशी शिजू द्यायच्या. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मंद आचेवर शिजू द्यायचंय. हे बघा मस्त असं कालवण शिजलेलं आहे. बघलं का शेवग्याच्या शेंगाचं किती मस्त झालेलं आहे, तरी आलेले. हे बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे हरभरा डाळ टाकली इतकं मस्त लागतंय ना खायला, तर लय भारी. रस्सा आणि भाकर घमघमाट असा वास सुटलेला आहे कालवणाचा. आणि गरम गरम ज्वारीची भाकर. बघा गरम गरम ज्वारीची भाकरी आणि शेवग्याच्या शेंगाचं कालवण. या मग खायला. आणि कशी वाटली तुम्हाला शेवग्याची भाजी मला कमेंट करून जरूर सांगा. गावाकडच्या पद्धतीची आहे तर अशीच करा बरं का.